आतापर्यंत तुम्ही महामार्गावर पांढऱ्या पिवळ्या रंगाच्या निर्देशक खुणा पाहिल्या असतील. आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच थोड्याफार फरकाने या निर्देशांकाचा मूळ उद्देश काय आहे याची कल्पना असते. मात्र आता अगदी नव्या रंगाने रस्त्यावर निर्देशक आखण्यात आले असून हा नवा बदल काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. नेमकं कुठं आहे हा मार्ग ज्यावर आतापर्यंत कधीच न वापरलेल्या रंगाने निर्देशक आखले आहेत. नव्या निर्देशकांसाठी चक्क लाल रंग वापरण्यात आला आहे. विशेष म्हणजे इतर सामान्य निर्देशक रेषांप्रमाणे या लाल रंगाच्या रेषा नाजूक नसून मोठे मोठे पॅच वापरल्याप्रमाणे आहेत. आता ह्या लाल रंगाच्या मोठ्या पॅच सारख्या निर्देशकांचा अर्थ काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जोपर्यंत तुम्ही मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये रस्ते मार्गे प्रवास करत नाही तोपर्यंत याचं टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण सध्या हे निर्देशक केवळ याच राज्यांमधील एका ठराविक रस्त्यासाठी प्रायोगिक तत्वावर वापरण्यात येत आहे. पण या लाल रंगाच्या निर्देशकांचा अर्थ फारच उपयुक्त असून लवकरच हे सर्वत्र वापरण्यास सुरुवात झाली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. चला तर जाणून घेऊ याची नेमकं लांबी किती आणि या रस्त्याचे वैशिष्ट्य कोणते. आता हे लाल निर्देशक ज्या मार्गावर आहेत तो मार्ग आहे जबलपूर भोपाळ राष्ट्रीय महामार्ग. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 45 असा या रस्त्याचा कोड आहे. हा महामार्ग मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमधून जातो, ज्याची सुरुवात भोपाळ जवळील ओबेदुल्लागंज येथून होते आणि जबलपूर मार्गे बिलासपूरपर्यंत पोहोचते. भोपाळ ते जबलपूरपर्यंतचे अंतर सुमारे 315 ते 320 किलोमीटर आहे. हा मार्ग रायसेन, बरेली, उदयपुरा, नरसिंहपूर आणि तेंडुखेडा यांसारख्या ठिकाणांमधून जातो. संपूर्ण NH45 ची लांबी 662 किलोमीटर आहे, ज्यापैकी भोपाळ जबलपूर विभाग हा मुख्य भाग आहे. या मार्गावरील घाटातील भागांमध्ये आणि वन्य क्षेत्र असलेल्या भागांमध्ये रस्त्यावर मोठमोठ्या आकाराचे लाल रंगाचे पट्टे काढण्यात आले आहेत. नेमकं या लाल रंगाच्या पट्ट्यांचे वैशिष्ट्य काय हे जाणून घेऊ. वन्य प्राण्यांना अपघातांपासून वाचवण्यासाठी हा महामार्ग रंगवण्यात आला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की वन्य प्राण्यांना अपघातापासून वाचवणे आणि हे लाल रंगाचे पट्टे रस्त्यावर ओढणे ह्याच्यात नेमकं कनेक्शन काय. येत्या काळात या प्रयत्नांमुळे शेकडो प्राण्यांना वाचवण्याचे उद्दिष्ट साध्य होण्याची अपेक्षा आहे. जबलपूर आणि भोपाळ राष्ट्रीय महामार्गाचा 12 किलोमीटरचा भाग हा वन्य क्षेत्र आणि संवेदनशील वन्य जीवन असलेल्या भागातून जातो. मध्य प्रदेशातून जाताना हा महामार्ग विरंगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातून जातो. तो नवरादेवी वन्यजीव अभयारण्यातूनही जातो. कोल्हे आणि हरिण यांसारखे प्राणी पूर्वी अनेकदा या वर्दळीच्या रस्त्यावरून जाताना दिसायचे. वाहने या मार्गावरून प्रचंड वेगाने जात असल्याने अचानक एखादा प्राणी आडवा आला तर त्या प्राण्यांना अपघातात जीव गमवावा लागायचा. या भागात अगदी नीलगाईसारख्या मोठ्या प्राण्यांना देखील वाहनांनी धडक दिल्याची उदाहरणं आहेत. हळूहळू हा परिसर धोकादायक क्षेत्र म्हणून ओळखला जाऊ लागला. याच समस्येचे निराकरण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजेच NHAIने 2 किलोमीटरच्या भागात टेबलटॉप लाल बेस तयार केला आहे. हा रंग दिलेला भाग नेहमीच्या रस्त्यापेक्षा थोडा वर आहे. या रस्त्यावर रंगवलेल्या रंगीत पट्ट्या 5 मिलीमीटर जाडीच्या आहेत, ज्यामुळे त्या अगदीच सहज लक्षात येतात. या खुणा दिल्यावर वेग कमी करणं अपेक्षितच आहे, पण हे रंगकाम करताना जाणून बुजून अधिक जाडी ठेवण्यात आली असल्यामुळे रंगाच्या पोताने चालकांना त्यावरून गाडी चालवताना थोडासा धक्का जाणवेल आणि त्या रंगाच्या पट्ट्याच्या जाडीमुळे गाडी चालवताना एक कंपन तयार होईल. त्या कंपनाच्या माध्यमातून चालकांना वेग कमी करण्यास सांगितले जाते. हे रंगाचे पट्टे म्हणजे या भागात वन्य प्राण्यांचा वास असून जवळपासून जात असतील असं सूचित करण्याचा एक प्रयत्न आहे. या मंदावलेल्या वेगामुळे वाहनांची रस्ता ओलांडणाऱ्या प्राण्यांशी टक्कर होणार नाही किंवा त्याची शक्यता कमी होते आणि प्राण्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी अधिक वेळ मिळतो. यामुळे वाहन चालकांना त्याच्या सभोवतालच्या परिसराची अधिक जाणीव होते. रंगीत पृष्ठभागासोबतच NHAIने 25 अंडरपास जोडले आहेत. या मार्गामुळे प्राण्यांना महामार्गाखाली सुरक्षितपणे जाता येते. भुयारी मार्गामुळे प्राणी वर्दळीचा रस्ता ओलांडण्याचं प्रमाण कमी होते आणि अपघातांची शक्यता मंदावते. हा महामार्ग मध्य प्रदेशातील आर्थिक आणि पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण तो जबलपूरच्या कान्हा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांना जोडण्यासाठीही मदत करतो. त्यामुळेच यावर अशा विशेष
उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अशाच एकदम खास व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.